मुंबई माझी जन्मभूमी, शिवाजी पार्क माझी कर्मभूमी। हे भारताच्या क्रिकेट जगतातील एक महत्त्वाचे नाव मानले जाते। विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांची मैत्री क्रिकेटच्या इतिहासातील एक प्रेरणादायी आणि गोड गोष्ट मानली जाते। दोघांनीही आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबईमधून केली होती। त्यांच्या मैत्रीची आणि क्रिकेटची सुरुवात शारदा आश्रम विद्यामंदिर या शाळेतून झाली होती, जिथे त्यांना रमाकांत आचरेकर यांच्यासारखे गुरु भेटले होते। पुढे जाऊन आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी क्रिकेटचे धडे घेतले। सचिन आणि विनोद यांनी मिळून 1988 मध्ये हरिश्चंद्र सामन्यात 764 धावांची भागीदारी केली होती। ही भागीदारी त्यावेळी विक्रमी ठरली होती आणि त्यामुळे या दोघांनाही प्रकाश झोतात आणण्यापासून कोणीही रोखू शकले नाही। क्रिकेटमधील जोडीपेक्षा त्यांची मैत्री खूप घट्ट होती। त्यांची मैत्री ही फक्त मैदानापुरती मर्यादित नसून तर ती खऱ्या आयुष्यातही कायम राहिली। सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाऊ लागले, पण विनोद कांबळे यांची कारकीर्द अपेक्षेनुसार फारशी यशस्वी झाली नाही। तरी सुद्धा सचिनने आपल्या यशाच्या प्रवासामध्ये विनोदशी मैत्री कधीच तोडली नाही। त्याचप्रमाणे विनोद कांबळे यांनी आपल्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की सचिन हे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे। जरी या दोघांची करिअर वेगवेगळ्या पातळीवर गेले तरी त्यांची मैत्री अनेकदा प्रेरणा देते। विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांची ही मैत्री केवळ क्रिकेट प्रेमींसाठी नव्हे तर सर्वांसाठी एक मैत्रीचा आदर्श आहे। विनोद कांबळे यांची क्रिकेट कारकीर्द ही एक मोठी सुरुवात मानली जाते, पण त्या कारकिर्दीमध्ये अचानक आलेली घसरण ही एक दुर्दैवी गोष्ट आहे। अत्यंत प्रतिभावान क्रिकेटपटू असूनही विविध कारणांमुळे त्यांची कारकीर्द अपेक्षित उंची गाठू शकली नाही। विनोद कांबळे यांनी 1993 साली भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्याच वर्षी 2 दुहेरी शतक त्यांनी ठोकले होते। त्यांनी केवळ 7 कसोटी सामन्यांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता। हा विक्रम आजही उल्लेखनीय आहे। त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्ट्राईक रेट आणि सरासरी खूप चांगली होती, परंतु त्यानंतर त्यांची कारकीर्द सातत्याने घसरली। कांबळे यांना शिस्तीच्या अभावामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे कठोर टीकेचा सामना करावा लागला। त्यांनी आपल्या फिटनेसकडे पुरेसे लक्ष दिले नाही, ज्याचा त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला। खराब फिटनेस, सातत्याचा अभाव आणि नव्या खेळाडूंना दिलेली संधी यामुळे कांबळे संघातून बाहेर फेकले गेले। त्यांनी संघात पुन्हा प्रवेश मिळवण्याचे अनेक प्रयत्न केले होते, पण त्यांना त्यात यश मिळाले नाही। कांबळे यांच्यावर प्रशिक्षक आणि निवड समितीसोबत गैरवर्तन केल्याचे आरोप देखील झाले। यामुळे त्यांच्या संघातील विश्वास कमी झाला। त्यांचे सहकारी खेळाडूंशी संबंध देखील बऱ्याच वेळा तणावाचे राहिले। कांबळे यांनी अनेक वेळा भारतीय क्रिकेटमधील राजकारणाचा आणि जातीभेदाचा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी म्हटले होते की निवड समितीने त्यांच्यासोबत अन्याय केला आहे। कांबळे यांचे वैयक्तिक जीवन आणि काही वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम करून गेल्या। त्यांनी आपली आर्थिक स्थिती व मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलले, ज्यामुळे त्यांची संघर्षमय बाजू उघडकीस आली। 1996 नंतर त्यांना सातत्याने संघात स्थान मिळाले नाही आणि 2000 सालानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गळती झाली। त्यानंतर त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळणे सुरू केले, पण पुन्हा भारतीय संघामध्ये प्रवेश मिळवू शकले नाही। कांबळेंनी निवृत्तीनंतर टीव्ही शो, राजकारण आणि समालोचनात आपली कारकीर्द घडवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आपल्या मित्रासारखा मोठा दर्जा मिळवला नाही, पण त्यांची मेहनत आणि सुरुवातीचे योगदान क्रिकेटसाठी महत्त्वाचे राहिले। विनोद कांबळे यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि चढ उतार हे दाखवतात की केवळ प्रतिभा असून चालत नाही, तर शिस्त, सातत्य आणि जीवनशैली यांचा प्रभाव खेळाडूच्या कारकिर्दीवर मोठ्या प्रमाणात पडतो। विनोद कांबळे यांची सध्याची परिस्थिती आणि आरोग्यविषयक बातम्या खूप भावनिक करून जातात। काही दिवसापूर्वी रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन होते। त्यावेळी सचिन आणि विनोद हे एकत्र आले होते आणि एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये विनोद कांबळे यांची अवस्था कमजोर दिसत होती आणि त्यांनी सचिनचा हात घट्ट पकडलेला पाहायला मिळाला। त्यांच्या या भावनिक क्षणाचा सोशल मीडियावर खूप चर्चा झाली। कपिल देव यांनी देखील कांबळेंना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी एक अट ठेवली। या अटीमध्ये कपिल देव म्हणाले की विनोद कांबळे हे स्वतःच्या इच्छेने
पुनर्वसन केंद्रात जावे व तिथे आपल्यावर ट्रीटमेंट करून घ्यावी। कपिल देव यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंनी कांबळेंना मदतीचा हात दिला आहे। विनोद कांबळे यांच्या आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडचणी यामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे।